भिवंडी तालुक्यातील कशेली गावामध्ये रुद्राक्ष पार्क येथे महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्ताने महादेवाच्या महाआरतीचे आयोजन तसेच महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख डॉक्टर देवानंद थले यांच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने रुद्राक्ष पार्क येथे महादेवाच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी महादेवाच्या महाआरतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कृष्णकांत कोंडलेकर व विश्वजित थळे, शिवसेना उपनेते व माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे, ओम मुकादम, रमेश तरे, नामदेव पाटील समेत अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी महादेवाच्या आरतीत ग्रामपंचायत कशेलीच्या विद्यमान सरपंच वैशाली देवानंद थले, उपसरपंच सुनीता दयानंद भोईर व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच कशेली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तर चला पाहूया यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत काय म्हणाले पाहूया। आज महाशिवरात्र संपूर्ण देशभर साजरी केली जाते। आपण सर्वजण हिंदू लोक शिवाला आपलं सर्वस्व हे मान्य केलेलं आहे। अशा या शिवाची पूजा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण देशभर खूप उत्साहाने भावनेने सर्वजण करत असतात। त्या दिवशी पूर्णपणे उपवास ठेवून या ठिकाणी शिवाची पूजा केली जाते। आज गेली 7 वर्ष देवानंद थळे आणि त्यांचे सहकारी या कशेळी गावामध्ये असाच उत्सव भव्य दिव्य ही समोर मूर्ती आपण पाहिलेली आहे। याची पूर्णपणे दिवसभर आराधना सेवा ही या ठिकाणी केली जाते आणि संध्याकाळी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि हा सगळा सोहळा बघून स्वतःला धन्यता मानतायत। आणि या ठिकाणी अत्यंत चांगलं वातावरण, शिस्तबद्ध, चांगल्या प्रकारची सेवा, चांगल्या प्रकारची संपूर्णपणे जी अरेंजमेंट केलेली आहे ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही आपल्याकडून कमतरता राहिलेली असते ती कमतरता पुढच्या वर्षी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न देवानंद थळे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत असतात। जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1,500च्या वरती लोक या ठिकाणी देवदर्शन तर घेतच आहेत, परंतु त्याचप्रमाणे भोजनाचा लाभसुद्धा या ठिकाणी घेत आहेत आणि आपल्याला स्वतःला अत्यंत धन्यता मानून या ठिकाणी एक प्रकारचं एक वेगळी शिवशक्ती निर्माण होते आणि प्रत्येकजण त्याच्यामध्ये धन्यता मानतोय। आणि या ठिकाणी दरवर्षी असाच हा कारभार वाढत जाणार आहे आणि लोकांची गर्दीसुद्धा वाढत जाणार आहे। तेव्हा दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने सगळे अरेंजमेंट करायला लागेल। या ठिकाणी जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना धन्यवाद देतोय की आपण सर्वजण अत्यंत चांगल्या प्रतीची सेवा या ठिकाणी करताय, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी आम्हाला दर्शनाचा लाभ घेण्याची संधी देवानंद थळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये मिळाली म्हणून आम्ही स्वतःला धन्यता मानतोय आणि त्याबद्दल देवानंद थळे आणि त्यांना सर्वांना आभार मानतोय। आज तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सकाळपासून हा वातावरण शिवमय झालेलं आहे। जिथं जावं तिथं शिवशंकराचं नामस्मरण सगळं होत आहे। आज या ठिकाणी आपण आरती केली। आरती आपण घरामध्ये करतो त्या आरती तिला महाआरती बोलायला लागेल, कारण एवढा जनसमुदाय मला वाटत नाही कुठे जमत असेल। मला वाटतं सगळ्यात जास्त जनसमुदाय आमच्या रामेश्वराचा असायचा, पण रामेश्वराच्या पेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी केली आहे। आणि 7 वर्ष झाली मला पण कळलं नाही, 7 वर्षाचा सारखा कालावधी गेल्यानंतर पण ही मूर्ती बसवण्याच्या अगोदर मला देवांनी 2-4 वेळा इकडे आणलेला होता। तेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये विषय असा यायचा की इकडे आपली स्मशानभूमी आहे, तर मग इकडं काय आपण करू नये, पण स्मशानातलीच देवता आहे आणि म्हणून हे कार्य इथं सफल झालेलं आहे। दरवर्षी माणसं वाढतात, आता पुढं वाढायला जागा राहिली नाही, बाजूला थोडीशी आहे ती आपल्याला जागा वापरावी लागेल। आणि आजच्या दिवसामध्ये हा जो आनंद आहे
हा आनंद खरोखर म्हणजे गगनामध्ये मावत नाही. आणि त्याच्यावर कळस माझे मित्र नामदेव पाटील यांनी जो काही शंख वाजवला, हा असा शंख वाजवणे सगळ्यांना जमणार नाही. शंख मी पण वाजवतो, पण माझ्यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने शंख वाजवला. तर मी शंकरावर प्रार्थना करेन की नामदेवची फुफ्फुस अजून जरा मजबूत होऊ द्या. त्या निमित्ताने ते होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशेलीमध्ये प्रत्येक वेळेला मी जेव्हा येतो झाला तरी चालेल. तेव्हा काही ना काहीतरी असं नाविन्य असते. गेली 10, 12, 15 वर्ष मी बघतो की जे तालुक्यात कुठं होत नाही ते इथं होत असते. आणि ही पण हे पटांगण भव्य आहे. इथं बसवलेली मूर्ती सुद्धा भव्य आहे. आणि हे बसवण्यामागची जी काही उदात्तता आहे ती सुद्धा भव्य आहे, भावना सुद्धा भव्य आहे. तर सर्वांना बरं गुरुनाथच्या म्हणण्याप्रमाणे कारभार पण भव्य. तर आजच्या दिवशी इथं जमलेल्या सगळ्यांना, घराघरातून जे बघत असतील ऐकत असतील त्या सगळ्यांना, माझ्या माता भगिनींना हे शिवशक्ती त्यांना चांगल्या प्रकारचं उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा हा दिवस जो आहे अतिशय हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा दिवस आहे. आणि या दिवसामध्ये जे पावित्र्य आपण सर्व ठिकाणी बघतो, मंदिरामध्ये असते तेच पावित्र्य, घरामध्ये असतं तेच पावित्र्य प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. आणि अशा पद्धतीने असलेलं हे पावित्र्य जपण्याचं काम आज खऱ्या अर्थाने या कशेली गावामध्ये गेल्या 7 वर्षापासून अतिशय भव्य अशी ही मूर्ती आणि ह्या मूर्तीसमोर भव्य असा कार्यक्रम आणि त्यात महाआरती. आणि आपण पाहिलं की ह्या ठिकाणी लोकांचा उत्साह आणि लोकांचा सहभाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच देवानंद थले यांचं कार्य असंच खूप मोठं आहे. थले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उदात्त असं सर्व त्यामागचा हेतू देखील आहे आणि उदात्त असं कार्य देखील आहे. आणि निश्चितच महादेवाच्या आशीर्वादाने त्यांना जे जमलेलं आहे, देवानंद थले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, ग्रामपंचायतीतील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना, या सर्वांना जे जमलंय, निश्चितच महादेवाचा आशीर्वाद आहे. असाच आशीर्वाद सर्व ग्रामपंचायतींमध्ये माझ्या इतर सहकारी जे सरपंच असतील, सहकारी जे दुर्गा सुमंत दरवळून सर्व ठिकाणी अशाच प्रकारचे मोठे मोठे कामं आणि मोठे विकास कामं असतील, त्याचप्रमाणे धार्मिक कामं असतील, ही त्यांच्याकडून व्हावीत अशा प्रकारचा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. निश्चितच मला इथे आल्यानंतर, मी 7 वर्षानंतर पहिल्यांदाच आलो आहे आणि इथे आल्यानंतर जो आनंद बघायला मिळाला, खरोखरच आज शंकराच्या भक्तीमध्ये संपूर्ण देश, हिंदू धर्मातील सर्वच लोक भक्तीमध्ये तल्लीन झालेली आहेत. परंतु आजच्या वातावरणामध्ये इथला वातावरण जे बघितला, आपण ज्या पद्धतीने सर्व ठिकाणी जातो शिवाचं दर्शन करण्यासाठी जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्या ठिकाणचं जे पावित्र्य असेल तेच पावित्र्य ह्या ठिकाणी बघायला मिळते. मला या ठिकाणी बोलवून या दिवसात, अतिशय पवित्र दिवशी महादेवाचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून हे भाग्य लाभलं म्हणून मी देवानंद थले यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण कामच चांगलं आहे. आणि काम चांगलं असलं की त्या माणसाचं कौतुक करण्यास मनामध्ये कुठल्याही प्रकारचे शंका राहत नाही. आणि म्हणून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आजच्या दिवशी या ठिकाणी येऊन जो मला दर्शनाचा लाभ झालेला आहे आणि निश्चितपणे माझ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्यांनी सांगितलंय. तशाच मनोकामना सर्व शिवभक्तांच्या, खरं तर आज देशभरातल्या सर्व शिवभक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन त्यांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं निरोगी आरोग्य आणि सुख समृद्धी प्रत्येकाच्या घरामध्ये नांदावी अशा प्रकारची प्रार्थना मी शिवशंभूला करतो. थांबतो. जय. महाशिवरात्रीच्या 7व्या वर्षी प्रत्येक वर्षी दादा आणि थळेसाहेब असतात. तर रुपेश दादांना मी ह्यावेळी मुद्दामून फोन करून सांगितलं की साहेब, इथं ही जे शंकराची महादेवाची मूर्ती बसवली, हिचं वैशिष्ट्य असं आहे की थळेसाहेबांनी सांगितली ही स्मशानभूमी होती, इथं कोणी येत नव्हतं. आणि आज महादेवाचं स्थानच स्मशानभूमीतच आहे. आणि तेव्हा मला असं वाटतं की इथं मी मागितलेल्या बऱ्याचशा इच्छा माझ्या पूर्ण झाल्यात. तेव्हा त्यांना सांगितलं तुमच्या काय राहिल्या असेल तर या, त्या पूर्ण होतील. तर त्यांनी माझ्या शब्दाला मानून इथे दर्शनाला आले. आणि खरोखर सगळी मंडळी पाहून बरं वाटलं, मनाला आनंद देणार आहे. आणि खऱ्या अर्थाने ही सगळी मंडळी माझ्यावरती प्रेम करणारी आहे. माझा रोखठोक स्वभाव असला तरी त्यांना समजतं मी मनात काय ठेवत नाही आणि मागे काय बोलत नाही. जे पण आहे ते हिसाब दादा क्लिअर करून टाकतो आपण.
त्याच्यामुळं येत्या काळामध्ये शिवशंभूंकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शांत कसं बसू शकते याच्यावर तर मी ध्यान धारणा करणार आहे आणि त्यांच्या पद्धतीने योगा करणार आहे. जे पेशन्स कोंडलेकर साहेबांनी ठेवले, जे थळे साहेबांनी ठेवले, अजून त्याच्यात कितीतरी नावं जोडता येतील, पण ते माझ्याही अंगी येऊ शकले नाही, रुपेश दादाच्याही अंगी आले नाही. तर मला वाटतं आजच्या दिवशी आम्हाला हाच आशीर्वाद द्यावा की आम्ही जास्त ऐकावं आणि कमी बोलावं, त्याच्यामध्ये आमचा फायदा होईल. आजच्या शिवरात्रीच्या इथल्या सर्व लोकांना शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांनी महाप्रसादाचा भोजनाचा आनंद घ्यावा अशा प्रकारचं मी विनंती प्रकट करून आजच्या दिवशी खरोखर सगळ्यांनी जो पॉझिटिव्हनेस दाखवला तो आजच्या दिवशी सगळ्यांनाच या दर्शनाने आला आणि खरोखर हेच मला वाटलं की आज केलेलं काम 7 वर्षापूर्वी केलेलं काम आज खरोखर आमचं योग्य ठरलं. अशा पद्धतीच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन हो, तर त्यामुळं आणि महादेवाबद्दल बोललं तर थळे साहेब आमचे जास्त जाणकार आहेत आणि दादा आहेत ते पण जाणकार आहेत, म्हणून सांगितलं की दोघांनी ते पालन केलेलं आहे महादेवांचं. ते जसं शिखरावर जाऊन शांत बसायचे आणि तिथून काय गेम करायचे हा, तसे आम्ही यापुढे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काही करता येतो का बघू. नाहीतर मला वाटते 5 वर्षानंतर आम्हाला त्यांच्याबरोबर रिटायरमेंटला बसायला लागेल अशी परिस्थिती येईल. तरी आजच्या दिवशी सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.